नमस्कार, वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लॅक नेकची डिझाईन. ब्लॅक ब्लाऊजवरती आपण ही गोल्डन लेस आणि गोल्डन थोडंसं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये कपडा वापरून खूप छान अशी डिझाईन केली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथे बघा मी कपडा आपला अस्तरच्या कपड्यावरती 14.5 इंच उंची मी इथे ब्लाऊजची घेतलेली आहे. 13.5 रेडी ठेवायचे आहे आणि 40 चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे आणि 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे शोल्डर आणि त्यानंतर गळा रुंदी ही 2.25 घ्यायची आहे. ब्लाऊज हा उतरतो त्यामुळे इथे गळा रुंदी थोडीशी कमी घेतली आहे. 10 इंच उंची आपण गळ्याची 10 इंच उंचीचा हा गळा घेतलेला आहे. 2.25 इंच रुंदी. इथे बघा आपल्याला सिंपल असा पान आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवातीला जरी हा गळा ट्राय केला तरी खूप छान असं तुम्ही शिवू शकाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हे बघा, अशा प्रकारे आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची. बघा, सिंपल पानाचा आकार देऊन ते आपल्याला कॅनव्हास पेपर हा लागणार आहे. बंद बाजूने आपण जो गळ्याचा कट केलेला आकार होता तोच आपल्याला इथे ठेवायचा व त्यावरून आपल्याला हे बघा अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. बाहेरच्या बाजूने 1.5 इंच ठेवून आपल्याला पिन लावून व्यवस्थित ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. गळ्यासाठी पिन लावल्यामुळे आपलं कॅनव्हास पेपर हलत नाही आणि मग गळ्याचा आकार बदलत नाही, जसा आहे तसा राहतो. हे बघा, हा आपला बिन ब्लाऊजचा कपडा आहे, त्यावर अस्तर ठेवायचं व त्यावर आता इथे आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. कॅनव्हास पेपर जोडताना आपल्याला इथे पिन लावूनही जोडू शकतो किंवा इस्त्रीनेही चिपकवून जोडू शकतो. इथे बघा मी पिन लावून जोडून डायरेक्ट टीप देणार आहे. तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही अगोदर अस्तरवरती कॅनव्हास पेपर ला टीप मारून घ्या व त्यानंतर आपण मेन कपड्यावरती टीप मारायची आहे. हे बघा, 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याचप्रमाणे आपल्याला टीप द्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण आपण जेव्हा एकदम असे आपले सोपे व्हिडिओ सोप्या डिझाईनचे व डिझाईन अवघड असतील तरी एकदम सोप्या पद्धतीने करून मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, पूर्ण गळ्यावरती आपण व्यवस्थित टीप देऊन घेतली. आता आतला जो आपला गळ्याचा कपडा आहे तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. बघा, पूर्ण गळ्यातला आपला हा कपडा आपण कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हे कट दिल्यामुळे आपल्या गळ्याला व्यवस्थित जसा आहे तसा आकार येतो आणि गळ्याचा आकार अजिबात चेंज होत नाही. त्यानंतर इथे बघा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. अस्तरकडच्या बाजूने ही दाबटीप आपल्याला द्यायची आहे. पूर्ण गळ्यावरती जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच प्रकारे देत दाबटीप देत जायचं आहे आपल्याला पूर्ण गळ्यावरती. आता परत आपल्याला बघा वरच्या बाजूने गळ्याला टीप देऊन घ्यायची. सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या गळ्याला. आता आपण दाबटीप देऊन घेतोय वरून. व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही टीप देऊन घ्यायची.
हे आपलं आता झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित हात ठेवत आपल्याला हे जोडायचं. कपड्याला कुठे चुनी वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती अस्तर हे जोडून घ्यायचं आहे. अस्तर हे आता आपलं पूर्ण ब्लाऊजवरती जोडून झालेलं आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा. बघा पूर्ण ब्लाऊजवरचा मी एक्स्ट्राचा कपडा कट केला. त्यानंतर बघा ब्लाऊजला मधोमध गळ्यावरती फोल्ड करून टक्स देऊन घेतले आहेत. 4 ते 4.5 इंचाचे व अर्धा इंच पाव इंच रुंदी घेऊन म्हणजेच तो टक्स अर्ध्या इंचाचा होतो. बघा त्यानंतर कमरेची पट्टी जोडायची. ही 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. ब्लाऊजच्या वरच्या बाजूने पट्टी ठेवायची कमरेच्या बाजूला व पाव इंचाचं अंतर ठेवून टिप देऊन घ्यायची व कमरेवरही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे आपली पट्टी ही व्यवस्थितपणे फोल्ड होते. बघा आता आतल्या बाजूने आपल्याला थोडी मोठी टीप देऊन डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हात शिलाई करायची असते त्यामुळे आपल्याला इथे थोडीशी मोठी टीप देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला काढायला ती सोपी जाते. बघा त्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन करायची आहे. त्यासाठी बघा 1 इंचावरती पूर्ण गळ्यावर खालीपर्यंत मी मार्किंग करून घेतली. नंतर खाली इथे बघा आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं व तिथून आपल्याला असा गोलाकार फक्त देऊन घ्यायचा आहे गळ्याला. खूप सोपा गळा आहे आणि खूप छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. इथे बघा दुसऱ्या बाजूने उमटवून मी तशीच मार्किंग करून घेतली. त्यानंतर गळ्याच्या बाजूला आपल्याला बघा मी ही अशी लेस घेतलेली आहे गोल्डन. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस घेऊ शकता. मला ही छान वाटले ह्या ब्लाऊजवर म्हणून मी अशी ही लेस वापरली आहे. इथे बघा कॉर्नरवरती आपल्याला सुया ठेवायची व त्यानंतर टर्न करायचं आहे. ते कॉर्नरवरती आपण सुया ठेवून अशा प्रकारे लेस आपल्याला इथे दुमडून घ्यायची आहे. या लेसला दुमडण्यासाठी एवढा अवघड जात नाही. खूप सहज अशी ही लेस फोल्ड होते. हे बघा पूर्ण गळ्यावरती आपण लेस लावून घेतली. एक्स्ट्राची लेस कट करून घेतली आणि इथे आपल्याला आता लेसवरती डबल टेप देऊन घ्यायची आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेसला डबल टेप द्यायची असते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा इथे आता गोल्डन कलरचा कपडा इथे मी घेतलेला आहे. आपण ब्लाऊजवरती डिझाईन बनवण्यासाठी कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता. बघा मी गोल्डन कलरचा कपडा घेतला. ह्याचे आपण छोटे छोटे बो बनवणार आहोत. त्यासाठी बघा असा फोल्ड करून घ्यायचा. 6 इंच रुंदीचा हा कपडा आहे आणि 5 इंच लांबी आहे. तुम्ही अंदाजे आपल्या डिझाईन वरती आपण जो मार्किंग केले आहे त्या प्रकारे आपण त्या अंदाजानुसार तुम्ही इथे घेऊ शकता.
इथे बघा सुई आणि दोऱ्याने आपल्याला हा बो बरोबर मध्यभागी त्याला असं बांधून घ्यायचं. त्यावर बघा मी इथे बटन लावणार आहे. तुम्ही इथे एखादं मणी मोती असं काही इथे वापरून मला डेकोरेट करू शकता. बघा इथे आपण फिक्स करायचं आहे शेवटी त्याला. दुसराही बो मी आता इथे अशा प्रकारे बनवून घेतला आहे. दोन्ही बो आपल्याला एकसारखे करून घ्यायचे. बघा किती छान असे तयार झालेले आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा गळ्यावरती इथे बघा अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही बो लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला साईडने लेस लावायची आहे. त्यासाठी हे पहा अगोदर अशा प्रकारे सेट करून इथे तुम्ही पिन लावूनही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला ते शिवताना अवघड जाणार नाही. खाली जे मार्किंग केलं आहे त्याच अंदाजावरून आपल्याला इथे टीप द्यायची पूर्ण. बघा इथे एक दुसऱ्या साईडला जशा प्रकारे आपण बो चिटकवलेले आहे त्याच प्रकारे इथेही मी चिटकवून घेतले व इथे बघा फिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. खूप छान अशी व एकदम सोपी अशी ही डिझाईन तयार होते. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती, कोणत्याही साईजच्या ब्लाऊजवरती किंवा कोणत्या कलरवरती अशा प्रकारे डिझाईन ही बनवू शकता. बघा किती छान असं आपलं तयार झालं. एक्स्ट्राचा कपडा मी ते कट करून घेतला. आता आपल्याला जे आपण मार्किंग केली होती 1 इंचावरती, तिथून आपल्याला गोल्डन जे आतमध्ये वापरले आहे तीच लेस मी इथेही वापरलेली आहे. बघा याचं मार्जिन झाकलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला टीप देत जायचं आहे. बघा कमरेच्या बाजूनेही मी लेस लावली आहे. इथे लेस लावल्यामुळे खूप छान असं लुक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. इथे आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता बघा दुसऱ्या साईडलाही आपण तशाच प्रकारे सेम लेस लावून घेणार आहोत. आपले जे बो बनवले आहेत त्याचं मार्जिन झाकेत व्यवस्थित ते कव्हर करत आपण इथे लेस लावून घ्यायची. कमरेच्या बाजूनेही आपण लेस लावलेली आहे दोन्हीही साईडला. आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा आपला हा गळा तयार झालेला आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.